सकाळच्या गडबडीत जर बटाटा उकडायला वेळ नसेल ना, तर मी साबुदाणा अशा पद्धतीने करते. म्हणजे काय, मस्तपैकी 2 बटाटे घेतलेले ते आणि छानपैकी असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. अशा बटाट्यांना जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही अशा बटाट्याची सकाळच्या गडबडीत अशी भाजी पण करू शकता. एकदम बारीक बारीक चिरायचे आणि तेलामध्ये थोडा 5 ते 10 मिनटं असं फ्राय करून घ्यायचे, म्हणजे हलवायचे. आणि मीठ टाकले की नाही लगेचच नरम पडतं आणि लगेचच तुटतं हे बटाटा, म्हणजे लगेचच शिजून निघतो. जास्त शिजवायची आणि झाकून ठेवायची काहीच गरज नाही आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मग इथे मी मस्तपैकी, आज काय उपवास वगैरे नव्हता, पण साबुदाणा खायची इच्छा झाली, मग मस्तपैकी इथे मी साबुदाणा केलेला आहे. सुंदर होतो बरं का असा साबुदाणा, चिकट वगैरे काहीच होत नाही आणि खायला पण खूप छान लागतो. थोडा खरपूस करायचा म्हणजे खूप छान लागतो. एक वाफ काढून घ्यायची म्हणजे अजून छान फुलतो साबुदाणा आणि खायला पण एकदम मस्त लागतो. इथे मी लाल तिखट टाकले, साधी मिरची पावडर आहे, मीठ टाकले. तुम्ही लिंबू आणि साखर जर टाकलं ना तर एकच नंबर भन्नाटच चव लागते. माझ्याकडे लिंबू नव्हतं आणि त्या लिंबूशिवाय नुसतं साखर टाकली की एवढी चांगली लागत नाही, त्यामुळे नुसतं तिखट आणि मीठच टाकलं. आणि शेंगदाण्याचा कूट भरपूर टाकायचा, मस्त लागतो. बघा किती सुंदर असा साबुदाणा झालेला आहे, झटकेपट. केव्हाही आपल्याला खावंसं वाटलं की नाही, मस्त असे पातळ बटाटे चिरायचे, काप करायचे आणि गरमागरम खायला बसायचं बरं का, थंड झाल्यावर खायला बसायचं नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा नेक्स्ट मग.